हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। तर काल आपण इकॉनॉमिक्सचं पहिलं लेक्चर पाहिलं आणि ज्यामध्ये आपण पाहिलं की अर्थशास्त्र म्हणजे काय आणि अर्थव्यवस्थेचे आपण प्रकार पाहिले। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला एक स्टेप पुढचं पाहायचं आहे, ते म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की दिसले सरांचं जर बुक तुमच्याकडे असेल तर त्यामधल्या तुम्ही गोष्टी वाचून घ्या, म्हणजे कालचं तुम्हाला रिटेन होईल चांगल्या प्रकारे आणि पुढचं तुम्हाला आज जे मी सांगेल ते लक्षात ठेवायला मदत होईल। तर आता आपण काल जे पाहिलं त्याच्या पुढचा भाग म्हणजे आज आपल्याला पाहायचं आहे की जे देश आहेत देशांचे वर्गीकरण केलेले आहे, जसे की विकसित देश आहे, अविकसित देश आहे आणि विकसनशील देश आहे। तर हे जे काही वर्गीकरण केलेलं आहे तर ते नेमकं कशा प्रकारे केलं जातं आणि त्याचसोबत जे काही आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे ते मोजण्यासाठी काही गुणांक, काही निर्देशांक, काही मानक तयार केलेले आहेत, तर त्याची आपल्याला थोडक्यात माहिती आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे। थोड्याशा संकल्पना या तुम्ही जर वाचल्या तर किचकट वाटतात, परंतु आजच्या लेक्चरच्या नंतर तुम्हाला त्या किचकट वाटणार नाही। तुम्ही जेव्हा आपलं हे लेक्चर कराल त्यानंतर तुम्हाला गिनी गुणांक हा आयुष्यभरासाठी लक्षात राहील याची मी गॅरंटी देते आणि तुम्ही तो एकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करा। आपण ज्या प्रकारे घेणार आहोत तर त्यानंतर तुम्हाला त्याची व्याख्या ही तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील आणि तो जो काही लॉरेन्स कर्व आहे तो का येतो हे सुद्धा तुम्हाला तिथे क्लिअर होऊन जाईल। म्हणजे तुम्हाला एक बेसिक त्याची कॉन्सेप्ट जर का लक्षात आली तर मग शून्य म्हणजे काय, एक म्हणजे काय, विषमता की अविषमता हा जो काही तुमचा होणारा गोंधळ आहे तो होणार नाही। तर तुम्हाला हे पूर्ण लेक्चर पाहावं लागेल, त्यानंतर तुम्हाला ते क्लिअर होईल। आता हे जे काही विकसित देश, अविकसित देश आणि विकसनशील देश असं वर्गीकरण केलेलं आहे, युनायटेड स्टेट्स असेल किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल किंवा आपली जी काही वर्ल्ड बँक असेल, यांनी जे काही वर्गीकरण दिलेलं आहे तर अशी काही कुठली स्पेसिफिक व्याख्या त्यांनी दिलेली नाहीये की हा म्हणजे विकसित देश, हा म्हणजे अविकसित देश किंवा हा विकसनशील देश। देशांनी काही काही देश तर स्वतःच डिक्लेअर करतात की आम्ही विकसित आहोत, अविकसित आहोत, मग इतर देश त्यांना संमती दर्शवतात किंवा काही वादविवाद होतात, त्याच्यावरती आपलं मत नोंदवतात। तर विकसित म्हणजे कोणते, आता आपल्याला एक साधं गोष्ट लक्षात येतं, शब्द जरी आपण पाहिले तर आपल्याला एक लक्षात येतं की विकसित म्हणजे काय, ज्यांचा विकास झालेला आहे, अविकसित म्हणजे काय, ज्यांचा विकास झालेला नाहीये, आणि विकसनशील म्हणजे काय तर ज्यांचा विकास आता होणार आहे, जसं आपला भारत देश आहे, आपण ही विकासाकडे वाटचाल करत आहोत। तर अशी एक ढोबळमानानं व्याख्या आपल्याला माहिती आहे, परंतु त्यामध्ये काही आता अर्थशास्त्र आपण करतोय, आकडेवारीचं याच्यामध्ये आहे, तर आपल्याला नेमके जर का आकडे आले मग कुठल्या कुठल्या देशांना आपण विकसित म्हणू, कुठल्या देशांना आपण अविकसित म्हणू, हे जर आकडे आले तर ते कसे लक्षात ठेवायचे तर ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। तर आपण स्टार्ट करूया। पहिल्यांदा आपण देशांचं वर्गीकरण पाहूया, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न किंवा या संपत्तीमध्ये मग आता हे विकसित अविकसित हे जर आपण पाहिलं, मग ही जी काही संपत्तीतली असमानता आहे तर हे मोजण्यासाठी काही गुणांक ठरवलेले आहेत, काही निर्देशांक ठरवलेले आहेत, तर ते आपल्याला पाहायचे आहेत। त्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल तो गिनी गुणांक आहे, लॉरेन्स कर्व त्याच्यामध्ये तयार होतो, मग तो कर्व का तयार होतो, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायच्या आहेत। सो आपण स्टार्ट करूया आणि मग लेक्चरच्या शेवटी मला सांगा तुम्हाला जे काही मी सांगितलं त्यामध्ये कुठे काही अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट करा, मग तुम्हाला त्याचं आन्सर मी पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये नक्की करेन। तर पहा, काल आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले, आज आपल्याला देशांचे प्रकार, देशांचे प्रकार म्हणजेच काय तर देशांचे जे काही वर्गीकरण केलेलं आहे तर ते पाहायचं आहे। आपलं जे UN आहे, युनायटेड नेशन्स, यांचा एक अहवाल आहे पहा, WESP वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स, या अहवालामध्ये दोन प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे, एक म्हणजे विकसित देश आणि दुसरं म्हणजे संक्रमण अवस्थेतील देश। मग आता हे विकसनशील देश जे आहे ते आपण या संक्रमण अवस्थेतील देशांमध्ये ठेवू शकतो आणि उरलेले जे देश आहेत ते सगळे मग अविकसित देश असं त्यांचं म्हणणं आहे। आता कुठल्याही याच्या काही अशा पर्टिक्युलर व्याख्या दिलेल्या नाहीयेत, आपल्याला फक्त 3 प्रकार माहितच आहेत। आपल्याला हे कसे लक्षात घ्यायचे तर पहा, अविकसित देश म्हणजे काय, ज्या देशांचं दरडोई उत्पन्न हे कमी असतं, त्यांचं राहणीमान हे निम्न प्रतीचं असतं आणि कमी मानवी विकास निर्देशांक त्या देशांचा असतो। कमी म्हणजे किती तर 0.550 पेक्षा कमी मानव विकास निर्देशांक असलेल्या देशांना आपण अविकसित देश असं म्हणूया। त्यानंतर विकसनशील देश म्हणजे कुठले तर कमी किंवा मध्यम उत्पन्न असणारे देश, त्याचबरोबर उच्च किंवा मध्यम उत्पन्न असणारे देश, या सगळ्यांचा समावेश कुठे होतो तर विकसनशील देश, म्हणजे ते डेव्हलप होत आहेत, विकसित देशांकडे त्यांची वाटचाल सुरू आहे, या देशांना आपल्याला म्हणता येईल विकसनशील देश। आणि यांचं जे काही राहणीमान आहे किंवा मानव विकास निर्देशांक आहे तर 0.700 ते 0.799 इथपर्यंत त्यांचा मानव विकास निर्देशांक आपल्याला पाहायला मिळतो। या दरम्यान असणारे सगळे देश हे विकसनशील देश म्हणून आपण गणले
जाऊ किंवा गणू. त्यानंतर कमी मध्यम उत्पन्न म्हणजे किती, त्यांचं दरडोई उत्पन्न किती असेल, 1136 ते $4,465 ते उच्च मध्यममध्ये 4,466 ते $13,845 इतकं त्यांचं काय असेल तर दरडोई उत्पन्न असेल. हे आकडे काही आपल्याला विचारणार नाही, पण एक आकडा, ढोबळ आकडा म्हणून लक्षात ठेवा. 13,845 पेक्षा कमी असणारे सगळे विकसनशील देशामध्ये येतील. मग आता त्याच्या पुढचे सगळे कोणते असतील तर विकसित देश असतील. विकसित म्हणजे डेव्हलप कंट्री. मग त्यांचा मानव विकास निर्देशांक किती असेल, ऑब्व्हियसली किती असणार आहे, 799 पेक्षा जास्त म्हणजे 800. मग 0.800, 800 म्हणजे करेक्ट 800 नाही बरं, 0.800 त्यांचा मानव विकास निर्देशांक असेल. आता मानव विकास निर्देशांक काय, त्याचे आयाम काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे येणार आहेत. इथे फक्त आपल्याला त्याचे एक ढोबळ वर्गीकरण लक्षात घ्या की त्यांचा मानव विकास निर्देशांक हा 0.800 असेल. त्यानंतर त्यांचं जे काही उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न हे $13,846 दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असेल. यांचं कमी म्हणजे यांचं त्याच्यापेक्षा जास्त. सो असं 3 प्रकारे वर्गीकरण आपल्याला इथे केलेलं दिसतं. मग आता यात आणखी एक वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जे महत्वाचं आहे. रॅग्नर नॅर्क्स यांचं म्हणणं आहे, नर्क्से किंवा कसं वाचायचं ते वाचा. रॅग्नर यांचं म्हणण्यानुसार एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. म्हणजे मुळातच जेव्हा एखादा देश गरीब असतो तर तो गरीबच असतो, कारण त्यांचा जो काही उत्पन्नातला मुख्य वाटा आहे तो गरीब लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यामध्येच जातो. आणि मग त्याला त्याच जे काही खाई आहे म्हणू आपण, त्यातून बाहेर निघायला वेळ लागतो. त्यामुळे मग एखादा देश जर का मुळात गरीब असला तर तो गरीबच राहतो. त्याला डेव्हलप होण्यासाठी खूप तिथं कष्ट लागतात, कारण त्यांचा जो काही महत्त्वाचा पैसा आहे तो या बेसिक नीड्सवर खर्च होतो. आणि मग उद्योग असतील किंवा सेवा क्षेत्र असेल याचा विकास करण्यामध्ये त्यांना जास्त तिथे सहभाग घेता येत नाही. म्हणून हे वाक्य आपल्याला इथे लक्षात ठेवा. कुणाचं वाक्य आहे असं विचारल्या जाऊ शकतं किंवा रिकामी जागा पण येऊ शकते एखाद्या वेळेस. मग आता हे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे तर ते मोजण्यासाठी या 4 गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. आता राष्ट्रीय उत्पन्न आपण पाहिलं, दरडोई उत्पन्न शब्द ऐकले, तर जे पहिल्यांदाच समजा इकॉनॉमिक्स करत आहेत त्यांनी जे काय जिथं जिथं मी सांगते तसं तसं लक्षात ठेवा, तसं तसं लिहून घ्या. आता गिनी गुणांक आपल्याला पाहायचा आहे, त्यालाच गिनी कोइफिशियंट किंवा इंडिकेटर आपण इंग्लिशमध्ये म्हणूया. त्यानंतर क्लार्क यांचं मॉडेल आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर उत्पन्न पंचमक गुणोत्तर पाहायचं आहे आणि पाल्मा गुणोत्तर, अशा नवीन कॉन्सेप्ट काही एंटर झालेल्या आहेत. तर ह्या 2 कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या आधीच्या पुस्तकांमध्ये नव्हत्या. नवीन एडिशन जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये आपल्याला हे दिसते. 2011चीच ही कॉन्सेप्ट आहे, म्हणजे नवीनच आहे. तर ह्या तुम्हाला सगळ्या नवीन नवीन कॉन्सेप्ट कदाचित इंट्रोड्यूस होऊ शकतात, कारण याच्यावरती प्रश्न विचारून झाले, त्याच्यावरती प्रश्न विचारून झाले. मग आयोग कुठे जाईल तर इथे जाईल. मग अशा नवीन कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला तिथे माहिती पाहिजे, जरी प्रश्न नाही आला तरी सुद्धा. मग कशाच्या आहेत ह्या, तर एखाद्या देशामधील आर्थिक विषमता मोजण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. कसा केला जातो तर हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. तर पहा, सर्वात आधी आपण पाहूया कोलिन क्लार्क यांचं मॉडेल. आता पहा, गिनी गुणांकाच्या आधी आपल्याला हे पाहायचं आहे. पहा, एखादा जेव्हा देश आहे, ओके, त्याची जी काही अर्थव्यवस्था आहे ती कोणत्या क्षेत्रावरती आधारित आहे याच्यावरून त्याचे 3 प्रकारे वर्गीकरण या कोलिन क्लार्क यांनी केलेलं आहे. कार्यकाल आहे 1905 ते 1989. आता यांनी हे जे काही मॉडेल मांडलं तर त्यांनी एक्स आणि वाय अक्ष असे 2 अक्ष दिले आणि या अक्षावरती त्यांनी 3 टप्पे दाखवलेत किंवा 3 अवस्था दाखवलेल्या आहेत. पहिली, दुसरी आणि तिसरी. या खालच्या अक्षावरती त्यांनी ते काळ ते दर्शवला आहे आणि हा जो उभा अक्ष आहे त्याच्यावरती त्यांनी रोजगारामधला सहभाग म्हणजे क्षेत्र दर्शवलेलं आहे. मग आता पहिल्या अवस्थेमध्ये जेव्हा आपण पहिली अवस्था म्हणू तर ती ऑब्व्हियसली कशी असणार आहे, जुन्या काळात तुम्हाला माहिती आहे कृषी आधारित अर्थव्यवस्था होती. जास्तीत जास्त लोक या कृषी व्यवसायामध्ये गुंतलेले होते आणि येथे उद्योगांचा विकास आपल्याला तिथे कमी झालेला दिसतो. पहा, कृषी अवस्था इथे तुम्हाला जास्त प्रमाणात दिसते आणि उद्योगांचा विकास थोडासा कमी झालेला दिसतो इथे जर आपण पाहिलं. मग आता इथून जसं जसं आपण पुढे जाऊ तर ऑब्व्हियस काय होणार आहे, आपल्याला माहिती आहे कृषीच्या पेक्षा आता कृषीकडून लोक वळाले उद्योगांकडे. म्हणजे उद्योगाचा इथे जे काही वाटा जो आहे तो वाढता आपल्याला दिसतोय आणि हे जे काही कृषीचा आहे तो थोडाफार कमी होताना आपल्याला दिसतोय. एकदमच कमी झालेला नाही, पण कमी होत आहे तो आलेख असा कमी होताना दिसतोय. ही झाली आपली मग दुसरी अवस्था, उद्योगांचा विकास आणि सेवा आणि क्षेत्र जे आहेत तर त्याचा इथे आपल्याला वाटा वाढताना दिसतोय. जे तिसरं क्षेत्र आपलं सेवा क्षेत्र, त्यांचा वाटा आपल्याला इथे वाढताना दिसतोय. आणि मग तिसरा जो काही काळ आहे तर इथे कृषीची जे काही सहभाग आहे किंवा वाटा आहे तो काय झालेला आहे, अर्थव्यवस्थेमध्ये कमी झालेला आहे. उद्योगाचा वाटा मात्र
स्थिर आहे. इथे आपल्याला ही रेष अशी सरळ दिसते. उद्योगाचा वाटा मात्र तिसऱ्याही अवस्थेत स्थिर आहे, परंतु चतुर्थक आणि पंचम क्षेत्राचा इथे काय देतोय आपल्याला उदय होताना दिसत आहे. चतुर्थक क्षेत्रांचा उदय झालेला आहे आणि पंचम क्षेत्र आपल्याला इथे उदयाला येताना दिसत आहेत. तर अशा 3 अवस्था या कोलिन क्लार्क यांनी मांडलेल्या आहेत. मग आपल्याला हे इथे लक्षात एवढं ठेवायचं आहे की यांनी कशाचा आलेख मांडला, तर त्यांनी काय मांडलेलं आहे आपल्याला, हे अर्थव्यवस्थेच्या 3 अवस्था त्यांनी आपल्याला दाखवलेल्या आहेत. ओके, सो अशा प्रकारे कोलिन क्लार्क यांचं मॉडेल आहे, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये काही कन्फ्युजन तुमचं असणार आहे, तुम्हालाही सहज लक्षात येतं. पहिल्या काळात कृषी होतं, दुसऱ्यानंतर आपण उद्योगाकडे आलो, आता आपण इकडे चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्रामध्ये चाललो. एक क्षेत्र कुठले आहे तर तेही आपण पुढे पाहणारच आहोत. आपलं रोजगार बेरोजगारी हे जे टॉपिक येतील तिथे. ओके, आता मग आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट किंवा जे काही निर्देशांक आहेत तर ते पाहायचे आहेत. मग आता जेव्हा आपण गिनी गुणांकाबद्दल बोलतो तर गिनी गुणांक म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. आता गिनी गुणांक कोरॅडो गिनी या नावाच्या अर्थतज्ञांनी हे मांडलेलं आहे. हे कोलिन क्लार्क हे अर्थतज्ञ होते, यांनी मांडलेलं हे क्लार्क मॉडेल आहे. आणि गिनी गुणांक कुणाचा आहे तर कोरॅडो गिनी यांनी मांडलेलं आहे. तर हे सुद्धा कशासाठी आहे, अर्थव्यवस्थेतील उत्पन्नामधील असमानता मोजण्यासाठी. ओके, अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उत्पन्न आहे लोकांचं तर त्यातली जे काही असमानता आहे ते मोजण्यासाठी इथे या गिनी गुणांकाचा वापर केला जातो. आता हा गुणांक म्हणजे काय तर पहा, जेव्हा आपल्याला अशा प्रकारे अक्ष आहेत आणि याच्यावरती आपल्याला इथे 45 डिग्री म्हणजे सरळ असा रेखालेख मिळतो, म्हणजे काय आहे तर समान उत्पन्न वितरण रेषा, तेव्हा इथे अँगल कितीचा असेल 45चा असेल. जेव्हा इथे आपल्याला समान उत्पन्न मिळत आहे, म्हणजे एखाद्या देशामध्ये सगळ्यांचं उत्पन्न सारखं अशी स्थिती असते का तर नाही. मग जेव्हा आपल्याला एक सरळ रेषालेख मिळतो तेव्हा ते समान उत्पन्न वितरण दर्शविते. आणि मग आपल्याला माहिती आहे देशामध्ये अशी समान वितरण नसतेच, असमान वितरण असतं उत्पन्नाचं, कुणी श्रीमंत असते कुणी गरीब असते, है ना. मग तशामुळे आपल्याला असा एक वाकडा कर्व मिळतो आणि इथेच आहे हे तिचं पहा, यालाच म्हटलं जातं लॉरेन्झ कर्व. यालाच काय म्हटलं जातं लॉरेन्झ वक्र मराठीमध्ये, आणि यालाच इंग्लिशमध्ये आपण लॉरेन्झ कर्व म्हणतो. उत्पन्नामधली जी काही विषमता आहे ते दाखविणारा तो काय एक प्रकारचा रेषालेख आहे. मग आता आपल्याला पाहायचं आहे या गिनी गुणांकामध्ये काय काय आपल्याला महत्त्वाचं आहे ते आपण पाहूया. तर आता पहा गिनी गुणांक कसा आहे ते पाहूया आपण. समजा अशा प्रकारे आपण जर का असा आलेख काढून घेतला आणि आपल्याला अशी एक स्ट्रेट लाईन मिळाली आणि कर्व कसा असेल मग असा असेल. ओके, अशा प्रकारे. आता समजा 10% लोकसंख्या आहे, इतकी जर आपण 10% किंवा 50% लोकसंख्या घेतली तर त्यांच्याकडे इकडे असणारं उत्पन्न आहे किती आहे इतकंच आहे. रेषेच्या बाबतीत पहा, इतकी मोठी लोकसंख्या आणि उत्पन्न किती आहे इतकं. त्यानंतर जसजसं हे वाढत जाईल तसतसं यांची रेष काय खाली खाली जाताना दिसते आपल्याला. त्यानंतर कमी लोकसंख्येकडे इकडे उच्च उत्पन्न दिसते, म्हणजे काय आहे ही उत्पन्नातली अविषमता आहे. समान उत्पन्न आहे का सगळ्यांकडे तर नाही. मग यालाच इथं कर्व म्हटलं जातं. आणि मग हा जो काही कर्व आहे किंवा हे जे काही गुणी गुणांक आहे तर काढण्यासाठी एक सूत्र वापरलं जातं, तर ते सूत्र इथे आपल्याला दिसतंय. हा जो काही इतका भाग आहे आपला ए, हा ए पार्ट भागेला हा आणि हा या 2 भागांचं क्षेत्रफळ, जेव्हा यांचा आपण गुणोत्तर काढू तेव्हा आपल्याला मिळणारं जे काही उत्तर आहे ते गिनी गुणांक आहे. समजा हे शेडेड रिजन जर आहे तर तो आपण 10 पकडला आणि ए आणि बी हे दोन्ही मिळून आपण जर का 100 पकडले तर आपल्याला मिळणारा जी किती असेल 0 0 इथं कॅन्सल होईल, 0.1 इतका आपला काय असेल गिनी गुणांक आपल्याला मिळेल. हा अशा प्रकारे काढला जातो. सूत्र लक्षात घ्या फक्त A/A+B. तुम्हाला ए च्या जागी इथे एक्स आणि खाली y असेल x+y, अशाही प्रकारे सूत्र येऊ शकतं. सो दोन्ही प्रकारे आलं तरी ते एकच आहे. मग आता आपल्याला जर का 0 पॉईंट मिळत असेल, 0 म्हणजे काय काहीच नाही दिसणार इथे, अशी असणार आहे का सिच्युएशन तर नाही. संपूर्ण आर्थिक समानता कोणत्याच देशामध्ये नसते आणि सर्वाधिक आर्थिक तफावत केव्हा असते तर गिनी गुणांकाची किंमत ही जी काही आपली 0.1 आली ही जर का 1 येत असेल तर आपल्याला सर्वाधिक आर्थिक तफावत आहे असं लक्षात येतं. ओके, म्हणजे 0 असेल तर संपूर्ण आर्थिक समानता आणि जर का 1 असेल तर सर्वाधिक आर्थिक तफावत. आता या गिनी गुणांकाला जर का आपला हा 0.1 आला, याला जर का आपण 100 ने गुणलं ओके तर काय येते उत्तर 10 येते.
100ने गुणलं तर उत्तर काय येते 10 येते. मग ज्या गिनी गुणांक आहे त्याला 100ने गुणल्यास मग हा 10 काय झाला गिनी निर्देशांक आपल्याला इथे मिळाला. याला गिनी निर्देशांक म्हटलं जातं. मग हा जर का 0 आला तर काय आहे इक्वॅलिटी आहे आणि हा जर का 100 आला तर तिथे काय आहे तफावत आहे. आता तफावत कशी पहा समजा आपला गिनी गुणांक 100 आहे, सॉरी 1 आहे ना, आणि गिनी कोइफिशियंटला आपल्याला काय करायला मग 1 ला गुणावं लागेल 100ने, म्हणजे किती येईल 100. इथे म्हटलं होतं आपण एक सर्वाधिक तफावत म्हणजे 1. मग सर्वाधिक तफावत असल्यावरच सर्वाधिक आपल्याला त्याला गुणल्यावरच इथे काय येणार आहे 100 येणार. म्हणजे जशीच तफावत सर्वाधिक असेल तर त्याचा गिनी जो काही आहे निर्देशांक आहे तर तो सुद्धा काय असणार आहे तफावतच असणार आहे. थोडक्यात एवढंच लक्षात घ्या, जास्त किचकट करू नका. गिनी गुणांक म्हणजे काय आर्थिक उत्पन्नातली आर्थिक असमानता मोजल्या जाते. सूत्र कुठलं आहे G बरोबर A अपॉन A प्लस B. त्यानंतर 45 डिग्रीमध्ये जर आलं तर काय असतं समान उत्पन्न वितरण रेषा. उत्पन्नात विषमता असेल तर रेखालेखाला लॉरेन्झ वक्ररेषा असं म्हणतात. आता हे समान नाहीये, वक्र आलेला आहे, मग या कर्वला काय म्हटलं जातं लॉरेन्झ वक्ररेषा असं म्हटलं जातं. आणि संपूर्ण समानता आपल्याला कुठल्याही देशामध्ये अशी एकदम ॲक्युरेट म्हणजे याच्याकडे 100 रुपये त्याच्याकडे 100 आहे असं आपल्याला मिळत नाही. सो अशा प्रकारे हा गिनी गुणांक आहे. 0 म्हणजे समानता, 1 म्हणजे तफावत असं लक्षात ठेवा. आणि त्या गिनी गुणांकाला जेव्हा 100ने गुणलं जातं तेव्हा आपल्याला मिळतो तिथे गिनी निर्देशांक. जेव्हा गिनी निर्देशांक 0 आला तर राहील समानता आणि 100 आला तर राहील तफावत. 100 केव्हा येईल जेव्हा गिनी गुणांक हा 1 असेल. 1 असेल तेव्हाच त्याला गुणल्यावर इथे 100 येईल. आपल्याला काही गणित करायचं नाहीये, फक्त लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला गिनी गुणांक लक्षात आला असेल. पहा कमी लोकसंख्येकडे सर्वाधिक उत्पन्न जेव्हा असतं आपल्या देशामध्ये तशीच कंडिशन असते. पहा 10% लोक असतात ज्यांच्याकडे 90% संपत्ती असते आणि 90% लोक असतात ज्यांच्याकडे फक्त 10% संपत्ती असते. आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना, उज्ज्वला योजना अशा विविध योजना आपल्या देशांमध्ये आणाव्या लागतात. हे जे काही उत्पन्नातलं वितरण आहे तर हेच आपल्याला या कर्वमध्ये दिसतं. समान लोकांकडे समान पैसा नाही आहे. अर्थव्यवस्था ही अशी कशीच्या कशीच आपण म्हणू शकतो की पैशांचं वाटप तिथे झालेला आपल्याला दिसतो. 90% लोक गरीब आहेत आणि 10% लोकांकडे त्या 90% लोकांकडे असायला पाहिजे तेवढी संपत्ती त्यांच्याकडे एकवटलेली आहे. आणि हीच तफावत, हाच जो काही त्यांच्यामधला असमान भाग आहे तर तो मोजण्यासाठी या गिनी गुणांकाचा वापर केला जातो. मग यावरून काय निघतं तर एखाद्या देशामध्ये किती आर्थिक तफावत आहे तर ते लक्षात येते. मग आता आपला जो काही भारत देश आहे तर या भारताची जी काही गिनी निर्देशांक आहे तो मध्यम स्वरूपाचा आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा उत्पन्नामध्ये काय आहे तफावत आहे. मध्यम स्वरूपाची आर्थिक समानता आपल्याला दिसते, असमानता आपल्याला दिसते. समानता ही असमानताही म्हणता येईल. सो आपला देश जो काय आहे यांच्यामधली ही जी काही असमानता आहे तर ही कमी होत आहे का तर नाही. आपण एकीकडे म्हणतोय की आपण अविकसित कडून विकसनशील कडून विकसितकडे जातोय, परंतु हा जो काही उत्पन्नामधली जी काही तफावत आहे दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसते. गिनी गुणांक आपल्याला इथे वाढताना त्याच्यामधली तफावत दिसते. इथे जसं रॅग्नर नर्क्स यांना म्हटलं की एखादा देश गरीब असतो तर तो कारण तो गरीबच असतो. मग ही जी काही विषमता आहे तर ही आपल्याला वाढत असलेली दिसत आहे, कमी होताना दिसत नाहीये, जी की कमी व्हायला पाहिजे. आपल्या देशांमध्ये लोकांना विविध योजना दिल्या जातील, लोक तितकेच काम करायचं कमी करतात आणि काम कमी करण्यामुळे मग उत्पन्नामध्ये तिथे वाढ होत नाही, तर आपल्याला मिळालेला पैसा आयता खाण्याकडे लोकांचा कल वाढतो, अर्थव्यवस्था ढासळली जाते. मग त्यांच्या जे काही साध्या साध्या गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण करण्यासाठी ते इतरांवरती अवलंबून राहायला लागतात, सरकारवरती अवलंबून राहायला लागतात आणि मग पूर्ण अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळत जातो, रुपयाचे अवमूल्यन होते आणि अशा आर्थिक संकट यामुळेच होते असं नाहीये, त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत जातात आणि मग आपली अर्थव्यवस्था जी आहे ती तिथे तिचा डोलारा कोसळतो असं आपल्याला म्हणता येईल. आता ज्याप्रमाणे इकडे गिनी गुणांक आहे त्याचप्रमाणे आर्थिक असमानता मोजण्यासाठी उत्पन्न पंचमक गुणोत्तर वापरलं जाते. याला म्हटलं जातं इन्कम क्वांटाईल रेशो. आता याच्यामध्ये काय केलं जातं तर 100चे 5 गट केले जातात. पंचमक 5 20-20चे 5 गट केले जातात. 20% सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या सरासरी उत्पन्नाचे 20% सर्वाधिक गरीब लोकांच्या सरासरी उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर इथे मोजलं जातं. व्याख्या लक्षात घ्या.
5 गट केले जातात इतकं लक्षात घ्या. दॅट्स इट. नवीन कॉन्सेप्ट आहे, नव्याने आलेली आहे, तर ते आपल्याला माहिती पाहिजे म्हणून घेत आहे की 100 म्हणजे 100चे काय 5 गट केले जातात. 20% सर्वाधिक श्रीमंत लोकांची सरासरी उत्पन्न 20% सर्वात गरीब लोकांच्या सरासरी उत्पन्नासोबतचं त्यांचं गुणोत्तर काढलं जातं. त्यालाच म्हटलं जातं उत्पन्न पंचमक गुणोत्तर. ओके. त्यानंतरचं पुढचं म्हणजे पाल्मा गुणोत्तर. पाल्मा यांनी 2011 मध्ये हे गुणोत्तर मांडलं. एक अर्थतज्ञच आहेत. लोकसंख्येपैकी 10% सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या देशाच्या GNI म्हणजेच ग्रॉस नॅशनल इन्कम पैकी असलेल्या उत्पन्नाच्या वाट्याचे 40% गरीब लोकांच्या उत्पन्नाच्या वाट्याशी असलेले गुणोत्तर मोजले जाते. आता यांनी 20%चं 20% सोबत मोजलं. यांना काय केलं 10% जे श्रीमंत लोक आहेत, ओके, त्यांचं गुणोत्तर कोणाशी मोजलं 40% जे काही सर्वात गरीब लोक आहेत यांच्या उत्पन्नाच्या वाट्याशी. मग आपल्याला जोड्यामध्ये कदाचित हे येऊ शकतं. इकडे दिलं जाईल समजा आपलं उत्पन्न पंचमक गुणोत्तर, तिकडे दिलं जाईल 20%चं 20%शी, इकडे दिलं जाईल पाल्मा गुणोत्तर, इकडे दिलं जाईल 10%चं 40शी, तर गरीब लिहिलं जाईल इथे श्रीमंत लिहिलं जाईल, इथे गरीब लिहिलं जाईल. म्हणजे कसेही प्रश्न जर का फ्रेम झाले, बेसिक गोष्ट जर का आपल्याला माहिती असली तर आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. सो अशा प्रकारे हे पाल्मा गुणोत्तर आहे. सो इतकेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. नाही समजलं तर पुन्हा सांगा, पुन्हा मी तुम्हाला गिनी गुणांक समजून सांगेल काय याच्यामध्ये काय अडचण येते नेमकी ते. तर अशा प्रकारे आपण गिनी गुणांक, क्लोरीन क्लार्क यांचं मॉडेल, पाल्मा गुणोत्तर हे पाहिलेलं आहे, पंचमक गुणोत्तर पाहिलेलं आहे. तर यामध्ये काय अडचण आहे ते कमेंट करा, प्रश्न विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपले व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण की जर व्ह्यूज जास्त असले तर बनवायला आणखी मजा येते. आपले खूप दिवसांपासून व्हिडिओज बंद होते, परंतु आता ते कंटिन्यू रोज येणार आहेत, त्यामुळे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. इतरांना सुद्धा त्याचा फायदा होऊ द्या आणि आपले व्हिडिओ तुम्ही त्यासाठी नक्की शेअर करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.